नमस्कार मित्रांनो, हा 3D ड्रॉइंग तुम्हाला खरा वाटतोय का? पण हे फक्त पेन्सिलने काढले, फक्त 10 मिनिटात. चला सुरू करूया. आज आपण 3D ड्रॉइंग काढणार. शेवटपर्यंत बघा, एकदम रिअल वाटेल. मी आधी पेन्सिलने हलक्या हाताने एच काढून घेतला आहे. त्यानंतर त्याच्यावर मार्करने एच काढण्यास सुरुवात केली आहे. हे 2 भाग आपल्याला रंगवून घ्यायचे आहेत काळ्या पेनाने. हा भाग रंगवल्यानंतर याचे एकदम रिअल वाटतो. हा पण भाग आपल्याला रंगवून घ्यायचा आहे मार्करने. हे 3 भाग रंगवल्यानंतर आपल्याला शेडिंग करून द्यायची आहे. पेन्सिलने हलक्या हाताने शेडिंग करून घ्यायची आहे. वरच्या साईडने लाईट येते म्हणून वरच्या साईडला डार्क करायचे आहे. पेन्सिलने चांगल्या प्रकारे शेडिंग केल्यानंतर बोटाने पांगवून घ्यायचे आहे. थोडे कापूस असला तर आपण कापसाने पण पांगवू शकतो. इथे पण आपल्याला शेडिंग करून घ्यायची आहे. शेडिंग केल्याने याची खरा वाटतो, रिअल वाटण्यास मदत होते. शेडिंग आपल्याला पहिल्यांदा डार्क करायचे आहे, नंतर फिकट करत जायचं आहे, नंतर बोटाने पांगवून घ्यायचं आहे. इथे पण आपल्याला सगळ्यात पहिले डार्क करायचं आहे. डार्क केल्यानंतर खाली फिकट करत जायचं आहे, कारण याचे आपला खरं वाटलं पाहिजे म्हणून. पहिल्यांदा डार्क करायचं आणि खाली फिकट करत जायचं. बोटाने पांगवून घ्यायचं आहे. अशी शेडिंग आपल्याला शेजारच्या बॉक्समध्ये पण करून घ्यायची आहे. सेम पहिल्यांदा डार्क आणि नंतर फिकट करत जायचं. वरती आणि खाली डार्क करायचं आहे आणि फिकट करायचं आहे. मग आपल्याला
हलक्या बोटाने पांघरून घ्यायचं आहे शेडिंग. हा एच आपल्याला रिअलिस्टिक वाटला पाहिजे, त्यामुळे एचची जी खाली सावली पडते ती पेन्सिलने काढून घ्यायची आहे. करते तशाच प्रकारे आपल्याला शेडिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून एच रिअलिस्टिक वाटला पाहिजे. डाव्या साईडला एचची सावली पडती आहे ती काढून घ्यायची आहे आपल्याला. पेन्सिलने जी शेडिंग केली आहे ती बोटाने पांघरून घ्यायची आहे. आपण कापसाचा पण उपयोग करू शकतो. तर हा एच रिअलिस्टिक वाटावा म्हणून आपल्याला एक कातर घ्यायची आहे. या साईडनी हा भाग कट करून घ्यायचा आहे आपल्याला. मी सांगते तसं कट करून घ्या. जिथे कट करायचंय तिथे मी पेन्सिलने एक रेष आखून घेते. मी सांगते तसं कापा. आधी आपल्याला ही पट्टी कापून घ्यायची आहे. कापायला आपण इथून सुरुवात करणार आहोत. हा वरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. हा एच एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये फोटो पाठवा. सरळ पट्टी आपल्याला कापून घ्यायची आहे. असं आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर हे आपण कट केलंय. तर कट केल्यानंतर आपल्याला पेन्सिलने परत शेडिंग करून घ्यायची थोडी. मी करते अशा प्रकारे शेडिंग करून घ्या. शेवटी हा एच नक्की बघा कसा रिअलिस्टिक वाटतो आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा हा एच तुम्हाला कसा वाटला. पेन्सिलने शेडिंग केल्यानंतर बोटाने थोडं पांघरून घ्यायचं आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचं लेटर मी कोणतं काढू. पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.